अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने धुळे जिल्ह्यातील बोराडी गावाला भेट दिली आहे। सोनाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोराडी गावाला तिने भेट दिली। आदिवासी बहुल भागात पारंपरिक नृत्यातून सोनाली कुलकर्णीचं जंगी स्वागत करण्यात आलं। या अभियानांतर्गत सोनालीने गावातील विकास कामांची पाहणी करत लहानग्यांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। शीतल फरकाटे यांनी शिवसेना भाजपात पक्षात प्रवेश केला, तर जिल्हा परिषदेचे तिकीट न मिळाल्यानं फरकाटे नाराज असल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। रायगडच्या कर्जतमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे। दोन्ही पक्षांनी एकत्र शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि राष्ट्रवादीकडून मधुकर घारे यांच्या नेतृत्वात हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। कोल्हापूरच्या मोहोळ तालुक्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। बाळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आलाय। मोहोळ तालुक्यातील सर्व जागांवर कमळ फुलणार असल्याचा बाळाराजे पाटलांनी विश्वास व्यक्त केला। पुणे जिल्हा परिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवारांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। त्यामुळे शिरूर तहसील कार्यालयात पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झालेलं दृश्य पाहायला मिळालं। पुण्याच्या आंबेगावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। जिल्हा परिषदेची उमेदवारी डावलल्यानं महिला अध्यक्ष पूजा वळसे यांनी जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, तसंच अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। इंदापूर तहसील कार्यालयात जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती। पुण्यात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्यानं तरुणाला मारहाण केली, त्यानंतर बांबू आणि कोयत्यानं वाहनांची तोडफोड केल्याची घटना पद्मावती येथील खंडाळे चौकात घडली। या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेतील पराभवानंतर एकनाथ शिंदे पुण्यात लक्ष घालणार आहेत। पुणे जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना सोबळावर लढणारे पुणे संपर्क प्रमुख पूजा रावेतकरांची माहिती आहे, तर पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। मावळमध्ये झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळकेंनी व्यक्त केला आहे। मावळमधील झेडपीतील 5 आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असं शेळकेंनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि राज्यमंत्री तसंच भाजप नेते बाळा बेगडेंमधील वाद चव्हाट्यावर आलाय। झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे मावळचं राजकारण चांगलंच तापलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात एका बटाटा व्यापाऱ्यानं टोकाचं पाऊल उचलले। सावकाराचा जाचाला कंटाळून करीम शेख चुन्नू यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले। टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी करीम यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यात पैशासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला। अमरावतीमधील भाजपचे नेत्यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आले। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं याबाबत चर्चा होताना दिसते, मात्र भाजपचा कुठलाही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं खुद्द प्रवीण पोटेंकडून स्पष्ट करण्यात आलं। जळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळेंना जीवे मारण्याची धमकी दिली। आमचा उमेदवार पडला म्हणत तुमची रक्ताची होळी करू असं म्हणत शिवीगाळ करण्यात आली। या प्रकरणी दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम नगर परिषदेत विषय समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नगराध्यक्ष अनिल केंदळेच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली। यात भाजपला 3 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2 समित्यांचं सभापतीपद मिळालं। पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी चढाओढ सुरू झाली। यंदा महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 एवढी करण्यात आली। महापालिकेच्या 128 जागांपैकी भाजपनं 84, राष्ट्रवादीने 37, शिवसेनेने एका जागेवर विजय मिळवला। त्यामुळे संख्याबळानुसार भाजपच्या 7 जणांना, राष्ट्रवादीकडून 3 स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळाली। बीडच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले। परभणी केसापुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत कोणत्या सुविधा उपलब्ध नाही, शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी अंकिता कौचटनं अजित पवारांना पत्र लिहून वाचा फोडली। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। शेवटच्या दिवशी बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची अधिकृत नावं जाहीर केली नाहीये। ऐनवेळी पक्षातील एखादा दिग्गज ताकदवान उमेदवार विरोधकांना मिळू नये यासाठी प्रत्येक पक्षाने ही रणनीती आखल्याचं दिसून येतं। सोलापूर महापालिका निवडणुकीत 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात होते। या महापालिका निवडणुकीत 3 माजी महापौर, 11 माजी नगरसेवकांसह 21 जणांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलंय। जालना महापालिकेत बहुमतात सत्ता मिळवलेल्या भाजपच्या नगरसेवकांचं आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलेलं आहे। राज्यातील नगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण सोडत 22 जानेवारी रोजी मंत्रालयात होणार आहे, त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत। पुण्याच्या जुन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। दोन्ही राष्ट्रवादीसोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारी डावलल्यानं खंडागळे नाराज झाले। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा घेण्यात आल्यात, मात्र निवडणूक प्रक्रिया, दीक्षांत समारंभ आणि सुट्ट्यांमुळे मूल्यांकनाला वेळ लागतोय।